त्या घारीला त्या आवाज आल्यामुळं ड्रोनचा ती त्या ड्रोनच्या दिशेने जी सुटली. हाड 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 सोनगड. नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत सिन्नर तालुक्यातील एक महाकाय असा किल्ला पाहण्यासाठी ज्याचं नाव आहे पर्वतगड. तर ॲक्च्युली पर्वतगड आणि सोनगड ही एक दुर्गजोडी आहे. सोनगड यापूर्वीच आपण केलेला आहे आणि तो व्हिडिओ आपण नक्कीच पाहू शकता आपल्या चॅनलवर. तर या ठिकाणी सोनेवाडी हे पायथ्याचं गाव आहे. दोन्हीही किल्ल्यांचं पायथ्याचं गाव हे सेमच आहे. पण जर फक्त सोनगडला जायचं असेल तर यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये मी त्याचा रस्ता सांगितलेला आहे. आणखीन इझी वे तिकडनं आहे तर आपण तिकडनं जाऊ शकतो. पण पर्वतगडला जायचं असेल तर डिरेक्टली सोनेवाडीत यायचं आहे आपल्याला. आणि आल्यानंतर या गावामध्ये आपण गाडी लावतो. छोटंसं गाव आहे आणि या ठिकाणी गाडी पार्क करून आपण प्रवासाला सुरुवात करतो. मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे आहे छोटंसं गाव आणि या ठिकाणी या घराच्या इथे मी गाडी लावलेली आहे. इथनं वरती आलो आहे. ही काही थोडीशी घरं आहेत या ठिकाणी आणि इकडे आहे किल्ला. तर ही जी घळ आहे त्या घळीतून पुढं जायचं आपल्याला. जेव्हा मी इथे आलो इन्क्वायरी केली त्यावेळेला त्यांनी मला हा मार्ग सांगितलेला आहे. तर आपल्याला त्या मार्गाने जायचं आहे पुढे. आणि लांब नाही, हा सिन्नरपासून साधारणतः 25 किलोमीटर आणि नाशिकपासून बोलले ते 50-55 किलोमीटर आहे. चला तर आता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. जसेही आपण गाव आपल्या पाठीमागे ठेवून किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरू करतो, आपल्याला समोर डाव्या बाजूला सोनगड आणि उजव्या बाजूला पर्वतगड हा दिसत राहतो. थोडं वरती आलोय आणि आपल्याला क्लिअर कट हा पाठीमागे जो दिसतोय हा आहे सोनगड. ठीक आहे, सोनगड किती जवळ दिसतोय इथनं. आणि जस्ट त्याच्या बाजूला आहे पर्वतगड. आणि कुठं निघतो आपण? वरती कुठं निघतो? तिथं तिथून पर्वतगडाच्या महाकाय विस्ताराला समजावून घेत असताना त्याला आपण 2 भागात विभाजित करूयात. त्यातील किल्ला म्हणून असलेले जे काही अवशेष आहेत ते याच बाजूला आहे. हे पहा दूरवर. इकडनं आपण चालत आलेलो आहोत. अंतर खूप दूर आहे, बऱ्यापैकी 1-1.5 किलोमीटर तरी आहे. अशा मार्गाने आपण इथं आलेलो आहोत. आपल्या या बाजूला आपल्याला एक घर दिसतंय, त्या बाजूला पण भरपूर घर आहेत. आणि किल्ला आपल्याला इथे दिसतो सोनगड हा. आणि आपण इकडे उभे आहोत. आता आपल्याला जायचं इथे वरती. किल्ल्याचा जो डोंगर आहे तो चढण्यापूर्वी इथे 2 कुत्रे आक्रमकपणे सारखे अंगावर धावून येत होते. त्यांना पळवून लावावे लागले. चढाईला सुरुवात करताना कुठून सुरुवात करायची हा प्रश्न पडल्यास आपल्याला इथे पोहोचायचे आहे असे लक्षात ठेवून सुरुवात करायची. तो जो दगडी बांध दिसतोय तिथपासून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली, म्हणजे पायथ्यापासून. तर तिथून आपण जे आलो तर ह्या सीधा चढणीने आपण वरती आलेलो आहे. एकदम खडी चढण आहे आणि पाहता क्षणी वाटतं आपल्याला हे, पण इथं दमछाक होते. आणि इथून मला पायवाट दिसली एक आणि बरोबर ती इथून वरती आली. हा जो रॉक पॅच आहे हा स्लिपरी आहे खूप आणि इथनं येताना रिस्की आहे. पाहता क्षणी आपल्याला वाटतं की अरे काय डिफिकल्ट नाही आहे, पण ते आहे डिफिकल्ट, कारण मी आता स्वतः अनुभवलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे खरं आहे की पायवाटा इथं लवकर सापडत नाही. म्हणजे जी ॲक्च्युअल पायवाट आहे ती आहे, पण आपल्याला काय माहिती की हीच ती आहे की जी आपल्याला ॲक्च्युअल रस्त्याने घेऊन येते. तर ढोरवाटा आहेत. तर आता जी पायवाट मला वरती आल्यानंतर दिसली आहे, हे बघा ही पायवाट ही कुठून तरी आलीच असेल ना. मग आता उतरताना मी जेव्हा परत येईल इकडं तेव्हा ही वाट मी पुढे जाऊन बघणार आहे की ही वाट मला कुठं घेऊन जाते. त्यानुसार मी उतरायचा प्रयत्न करेल. पण आलो त्या मार्गाने मी उतरणार नाही. चढताना सुद्धा रिस्क येतो, उतरताना खाली जाऊ आपण डायरेक्ट. चला अजून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. आता हा इथं सुद्धा मार्ग नाही बघा, पण आता हा मार्ग चालला आहे ना, त्या मार्गाने बघतो कसं जाता येते. तिथं जायचं आपल्याला ॲट द एंड. आणि सगळ्या रातकिड्यांचा आवाज येतोय. किडे सगळे गर चालले. चला मी नेहमी बघतो की गडाच्या पायथ्याला जी कुत्री असतात
ती कुत्री ना आपल्याला मदत करण्यासाठी आपल्याबरोबर येतात वरती काहीतरी अशी. पण ही जी 2 कुत्री होती, अरे अरे त्यांच्या गावात नवीन प्राणी दिसला त्यांना. मी आलेलो, ही आली धावून. मी म्हटलं नको त्यांना दगड मारायला, मुकी जनावर आहेत. पण त्यांना दगड उचलल्याशिवाय काय कळलंच नाही. नंतर मग ती पळून गेली. म्हटलं चिल्ल्यावर नको यायला मागं, नाही तर अवघड ठिकाणी असताना. हे पहा, ही पाऊलवाट गेलेली आता. पाणी जर घेऊन नाही आले तर ह्या किल्ल्यावर तर वाट. याच्या अगोदर अशीच परिस्थिती माझी आडवर झाली होती. एकच बॉटल होती, ते पण पाणी एवढं खास नव्हतं. तरी पण मी कसं बसं काढलं होतं. आता काय होतं, बिहाइंड द सीन्स आपण दाखवत नाही स्ट्रगल काय. आड किल्ल्यावर सुद्धा माझ्या नाकातनं रक्त आलं होतं, गोळणा फुटला होता पाण्याच्या कमीमुळे. रुमाल भरला होता रक्ताने. पण बिहाइंड द सीन्स न दाखवण्याच्या मागे एक कारण आहे, किल्ल्यांविषयी आवड निर्माण झाली पाहिजे आजकालच्या तरुणाईमध्ये आहे. आणि विनाकारण त्या किल्ल्यांना अवघड करून दाखवू नका. अवघड करून दाखवल्यामुळे काय होतं, तुमचं पब्लिसिटी होती, पण त्या किल्ल्याविषयी तो लय अवघड आहे जाता येत नाही असं म्हणून लोक वाट धरत नाहीत. फायनली आपण योग्य ठिकाणी आलेलो आहोत आत्ता. ते कळण्याचं कारण असं की या किल्ल्याचे आहेत ना डिवायडेशन झालेलं आहे. एक भाग आणि दुसरा एका साईडला दाखवतो. आत्ता इकडनं आपण वरती आलो, जसं इथं आलो तर हा एक भाग आहे इकडे, आणि हे बघा इकडे एक रस्ता गेला, आणि हा भाग तो शेवटपर्यंत आहे. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की जो माझ्या पाठीमागचा रस्ता गेलेला इकडचा, म्हणजे वरती आल्यानंतर डाव्या हाताला, तर तिकडे किल्ल्याचे कुठलेच अवशेष नाही आहेत. त्यामुळे तिकडे जाऊन पण काही उपयोग नाही. जे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते सगळे उजव्या बाजूला आहेत. ठीक आहे, तर आपण तिकडे आता चाललो आहे. आणि राहायला प्रश्न या बाजूचा. तर आपल्याजवळ एक एक्स्ट्रा कार्यकर्ता आहे, ड्रोन बाबा. त्यांना तिकडे आपण रेकी करायला पाठवू. ठीक आहे, पण तिकडे अवशेष नाही आहेत 100%, कारण मी खाली पण विचारलं आणि जे वाचनात आले माझ्या, त्या बाजूला अवशेष नाही आहेत. तर या बाजूला तर दिसतंय, पण आता कुठं असं चढायचं आहे का इकडं जायचं आहे का इकडं जायचं आहे हे तिथं गेल्यावरच कळेल आपल्याला. चला, अक्षरशः उन्हामुळे माणूस थकतो. म्हणजे जनरली या ट्रेकमध्ये असं थकणार नाही, पण उन्हामुळे माणूस जागेवर निम्मा थकून जातो. हा जो रॉक पॅच आहे त्याच्या त्या बाजूला जाऊन मी पाहिलं काहीच नाही आहे. तर रॉक पॅच हा डावीकडे ठेवून उजव्या बाजूनी जो रस्ता पायवाट जी चाललेली आहे, तर त्या पायवाटेने आपल्याला जायचं आहे. उजव्या बाजूच्या पायवाटेने काही अंतर चालून गेल्यावर आपण एका छोट्या घळीवजा मार्गातून पठारी भागावर प्रवेश करतो. वर येताच समोर म्हणजे आपल्या उजव्या हाताला पठारी प्रदेशाचा विस्तार गेला आहे. दूरवर सावली देणारे एकही झाड दिसत नाही. दिसतात ती फक्त मोठमोठाली साबरीची झाडे. या ठिकाणी आता मी ड्रोन उडवला होता, मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, तो जो हा डोंगर आहे ना त्याचा वरती आपला ड्रोन होता हवेमध्ये. त्याच्या मॅक्सिमम हाईटला होता. आणि एक घार होती, तर ती बऱ्यापैकी खाली होती आणि ती लांब होती. म्हणजे आपला जर ड्रोन तिकडं असेल वरती, हा डोंगर बघा किती लांब आहे, ठीक आहे, वरती होता फार. आणि ती जी घार होती ती साधारणतः इकडं होती, इकडं अगदी. तर तिला तिकडं आवाज गेला असेल बघा. आत्ता पण ती घार तिकडंच आहे लांबपर्यंत, आणि हवेतनं तेवढाच उडती. तर ती एवढ्या लांब असताना त्या घारीला त्या आवाज आल्यामुळं ड्रोनचा, ती त्या ड्रोनच्या दिशेने जी सुटली, छातीमध्ये माझ्या असा धस झालं म्हणून सांगू. एवढ्या लांबनं ड्रोन एवढ्या पटकन कसं काय तिकडे घ्यायचा. म्हणजे मला असं वाटतं की कदाचित माझं नशीब म्हणावं लागेल की ती ज्या वेळेला त्याच्या ड्रोनच्या अंगावर गेली तर त्या ड्रोनचा आवाज तिला कदाचित किंवा फिरताना पात्यांचा वगैरे आवाज आला असेल, त्यामुळे थोडीशी साईडला झाली. तरीसुद्धा ती एका विशिष्ट आवाज काढत होते त्या, आणि तिने अजून तिच्या गँगला बोलून घेतलं. तो ड्रोन इथपर्यंत येईपर्यंत माझ्या छातीची काय धडधड चालली ती मलाच माहिती आहे. म्हणजे खाली उतरावं तरी ती मशीन आहे, किती स्पीडने उतरणार खाली, नाही त्याला एक लिमिट आहे ना. ते बघा अजून सुद्धा ती, ते बघा तिथं, ते बघा अजून सुद्धा तिथं हवेत उडते ती.
तर एवढा सगळा जो एरिया आहे हा सगळा मी हवेत नाही इथपर्यंत कव्हर केला. इथं सुद्धा शेवटी फायनल इथं सुद्धा एक अटॅक झाला माझ्या डोक्याच्या वरती. पण मी तिला तेवढ्याच स्पीडमध्ये खाली घेतलं. त्याच म्हणजे ज्यावेळेला परत अटॅक झाला मी परत तिला डाऊनवर्ड घेतलं फुल स्पीडमध्ये. म्हणजे होम रिटर्न ज्यावेळेला आपण करतो त्याला त्यावेळेला त्याचा स्पीड खूप कमी असतो आणि आपण स्पोर्ट्स मोडवरती तो ड्रोन पळवत नाही आहे, इझी मोडवरती आहे जो की प्रायमरी मोड आहे. आणि हे शब्दात व्यक्त नाही करतात. मी तो ड्रोन खाली घेतला, पॅक केला. म्हणजे मी म्हटलं आता गेला ड्रोन. तर ड्रोन उडवायला या रिस्क खूप साऱ्या आहेत. जसं की आता मला सोंडाई किल्ल्यावरती सगळ्यात पहिला अनुभव आला. माझा ड्रोन क्रॅश झाला होता. तर त्याही वेळेला नशिबाचीच गोष्ट होती तर की तो दरीत न पडता किल्ल्याचा जो माथा होता तिथंच पडला आणि तो कमी हाईटनी पडला. त्याची पाती वगैरे डॅमेज झाली होती, लेन्सला काही झालं नाही. पण ते सुद्धा मी आपल्या सीन्समध्ये कुठेही घेतलेलं नाही किंवा मी सांगितलंही नाही त्यावेळेला माझा ड्रोन पडला आहे किंवा काय झालं. त्याच्यानंतर एकदा आपल्या भैरवगड जो होता तर त्या भैरवगडाला सुद्धा आत्ता बघा ब्लॉग आलायला आपला आत्ता. तर तिथं सुद्धा एक थोडासा अनुभव आला. गवतामध्ये हरवलेली पायवाट व्यवस्थित पाहत पाहत पठाराच्या सर्वोच्च ठिकाणी आपण पोहोचतो. त्या तिकडे एकदम दूरवरपर्यंत तिथून आपण वरती आलो. नंतर ह्या पठारी प्रदेशात आलो. मार्ग बघत 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 शोधत ह्या पठारी प्रदेशात आलो. मग इथनं आलो. शेवटी इथनं एक पाऊलवाट दिसली, इकडे आलो. हे बघा दूर दूरवरपर्यंत झाडच नाही, फक्त साबरीची झाडं आहेत. इकडे दिसणारा सोनगड, बोजापूर धरण, इथं एक भगवा दिसला. आता या ठिकाणी कुठली देवता पण दिसत नाही. पण हार घातला इथे, मग तो भगव्याचा हार आहे कारण दगडाला पण इथं पुढे शेंदूर दिसत नाही. हे बघा हे पाठीमागचे खालचे अवशेष आहेत. या साईडला सुद्धा काहीच नाही, अक्षरशः काही नाही, काहीही अवशेष नाहीत. मोकळ्या तिथपर्यंत तिथं एंड होतो. ओके, ह्या ठिकाणी एक तलाव दिसतोय मोठा. म्हणजे जसंही आपण सर्वोच्च ठिकाणी येतो आल्यानंतर आपल्याला हा भगवा दिसलेला आहे. भगव्याकडे पाठ करून उभं राहतो तर समोर डाव्या बाजूला एक तलाव आहे आणि तो तलाव आपल्याला दिसलेला. आता आपण तिकडे चाललोय. हे पहा, हा हे तलाव आपण पाहू शकता. मोठा तलाव आहे, अक्षरशः मोठा तलाव आहे. हे पहा, त्या खालच्या साईडला पण काही अवशेष नाही आहेत. किल्ल्याची माहिती ज्या वेळेला मी घेऊन आलो तर हा तलाव आणि तलावाच्या बाजूला 2 किंवा 3 पाण्याची टाकी कोरडी. त्यानंतर अवशेष नाही आहे त्या किल्ल्यावर. पण काय होतं, किल्ला आहे ना, मग या न्यायाने आपण भेट द्यायला येणं बनतं. आणि मला तर हा सगळ्यांना दाखवायचा आहे कारण खूप लोक येत नाही तिकडं, अनुत्सुक असतात. पण व्हिडिओच्या माध्यमातून तरी बघतील नक्की. टाकं दिसलं आपल्याला एक पाण्याचं. चला ह्याच्या शोधात तर होतोच आपण. हे पहा, याच्यात फारच गवत वाढलेलं आहे पण तसं खोल आहे बऱ्यापैकी. बरं का, टाकं खोल आहे बऱ्यापैकी, दिसतंय. तिथपासून जे चालू झालंय ते हे असं एवढं मोठं आहे. आणि क्या म्हणजे इतक्या बेटकुळ आहे त्याच्यात की खरंच खूपच बेटकुळ आहे. सगळ्या बेटकुळ्या पाण्यात. तर हे आहे दुसरं टाक. आणि अजून एक टाक आहे असं वाचण्यात आलं माझ्या, पण ते बुजलेलं आहे आणि झाडात गेले. कदाचित हे असेल कारण इथंही एक गवत जे आहे त्याच्यामध्ये एक टाका सदृश्य आकार दिसतोय मला की जो खोलगट गेलाय. ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊन बघूया अजून. पण काय इतकं गवत वाढलंय ना आणि साबरीची जी झाडं आहेत
अक्षरशः एवढे मोठे मोठे पुंजके आहेत आणि हाईट पण त्यांची एवढी आहे ना, तर त्याच्यामुळे थोडंसं कीटकांची भीती असते, बाकी काय. तर इथून एक रोड गेलाय. हो हो, ठीक आहे. तलाव. तर अशा प्रकारे आपण ह्या तलावातच आलोय. हे बघा, एक गोल राऊंड. मोठा तलाव आहे बरं का. तलावाची जी बाउंड्री आहे, हे पहा. काय होतं, शोधक वृत्ती असल्यामुळं जरी मी वाचलंय की तेवढेच अवशेष आहेत, तरी एकदा ॲटलिस्ट एक झलक घेणं तर बनतंच. ओके, आपण एंडला आलो इकडे. हे पहा, या साईडनी हे सगळं इथं संपलं आहे आणि सोंड आहे ही खाली उतरतीये आणि खाली गाव दिसतंय, पायथ्याचं गाव. तर त्याच्यामुळे इकडे नाहीच आहे 100% काही. आणि उरलेला भाग त्या साईडला काही छोटंसं एक पठार आहे त्या बाजूला लांब, पण तिकडे साबरीचे झाड आहेत. आणि जर इकडं एंड आहे तर तिथंही एंडच असणार आहे निश्चितपणे. या ठिकाणी काही नाही आहे. चला. काय, गडावरती एवढेच अवशेष आहेत आणि फिरायला तर तसं बघायला गेलं खरंच वेळ नाही लागायला. फक्त उन्हाळ्यात 100% टाळलं पाहिजे. हिवाळ्यात या एकतर, किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्यावेळेला गवत ते रान माजलेलं नसणार आहे त्यावेळेला येणं हिताचं आहे. चला. ड्रोन उडवण्याची खरंच खूप इच्छा आहे माझी. आणि त्या घारी मला तिकडे दिसलेल्या अजून. आणि ते काय, ड्रोनचा एक आवाज असतो, तर तो जो आवाज आहे तो ड्रोन करतोच. आणि त्या पक्ष्यांना बरोबर ते आवाज आहेत ना, हे होतात, मग त्यांच्या इगोवरती येतं, अरे ये कोण भाईबंदा नाही आ रहा इधर अपने एरिया में. अटॅक केला होता लिटरली. सॉरी मित्रांनो, या किल्ल्याला मला ड्रोन शॉट नाही दाखवता आलेत. आत्ता आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत जिथून आपण पूर्ण वरती येऊन सर्वात शेवटी पोहोचलो आणि तिथून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. मी दाखवतो परत एकदा. हे पहा, इथून आपण वरती आलो होतो आणि इकडनं मग आपण किल्ल्यावर गेलो वरती. ती एक बाजू आहे. त्याच्यानंतर इथून वरती आल्यानंतर ही एक बाजू आहे जी अगदी ते छोटंसं झाड दिसते ना तिथपर्यंतच आहे, तिथं तो एंड होतो. तर हा आहे किल्ल्याचा पार्ट 1 दोन्ही मिळून. आणि त्याच्या पुढं जो पार्ट आहे तो खूप लांबपर्यंत गेलेला आहे आणि तुटक तुटक रांगा आहेत, पण तिकडे काहीच नाही आहे. ओके, तर आता हा जो शॉर्ट पार्ट आहे ना तिथपर्यंत जाऊन सुद्धा काही नाही आहे, पण आपण एक आपली प्रोसेस आहे, आपण जाऊन येऊया आणि मारून येऊ चक्कर. 10 मिनिटाचं तर काम आहे. चला. काही नाही, या बाजूला मोठी झाडं वाढलेली आहेत आणि ती खालनं जी तार आली होती वरती, बोललो काहीतरी पुली वगैरे केलेलं आहे, तर ते आहे इथे. बस हे पहा, इथं लाकडं आहेत आणि ही वायर पुली केलेली आहे खाली. हे बघा, हे खालपर्यंत गेले. आपण तिकडनं चालू वरती येताना. हे पहा, आणि या बाजूला बघा झाडं झुडपं आहेत. अक्षरशः रोड पण नाही तिकडे जाण्यासाठी आणि काही नाही आहे. सो हेही टोक आपलं पाहून झालेलं आहे. अशा प्रकारे सगळा गड पूर्ण फिरून झालेला आहे आपला. काही मोजकेच अवशेष आहेत, पाण्याच्या टाक्या आणि एक तलाव. या व्यतिरिक्त अवशेष जरी नसले तरी किल्ला या नात्याने आपल्याला त्याला न्याय देता आला पाहिजे. त्यामुळं इकडे जी भटकंती होती ही मी निश्चित केली होती. चला, व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार याची खात्री आहे मला. कमी अवशेष असले तरी काही हरकत नाही मित्रांनो, किल्ला आहे त्यामुळं इकडे येणं बनतं.
मला तो सगळ्यांना दाखवायचा होता. सो मी आलो. उन्हाचा त्रास झाला थोडा, ही वेगळी गोष्ट आहे, पण असो काय हरकत नाही. फटाफट लाईक करा मित्रांनो, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा. कमेंट केल्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं आणि तुमच्या कमेंटची मी वाट पाहिजे. काही चुकत असलं तरी सांगत जा. काही तुमची अपेक्षा असेल की असं नाही असं करा, तसं नाही तसं करा, हे करा, सांगत जा. ठीक आहे. आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण गडकिल्ल्यांची भ्रमंती ही आपली सदैव चालू राहणार आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात एक किल्ला आपण पाहत नाही, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपण किल्ले पाहणार आहोत. हे माझं स्वप्न आहे, जे मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून साध्य करतो आहे. तुमच्या सर्वांपर्यंत ते पोहोचवतो आहे. चला, पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.